मंडळी नमस्कार. तुम्ही कधी गाढवाच्या डोक्याला काठी बांधून त्याच्या समोर गाजर लावलेलं बघितलंय? आता गाढवाला गुळाची चव काय म्हणतात, पण गाढवाला गाजराची चव माहीत नसली तरी ते गाजर खाण्यासाठी गाढव पुढे 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 जात राहतं. गाजर खायला काही मिळत नाही, पण गाढव मात्र आपलं काम करत राहतं पुढे जाण्याचं. त्या बिचाराला वाटत असतं की कधी ना कधी काठीला समोर बांधलेलं गाजर आपल्या वाट्याला येईल. राजकारणामध्ये हे असंच घडतंय. गाढव झालीय सामान्य जनता आणि हुशार झालाय राजकारणी, जो सातत्यानं काठीला गाजर बांधून सामान्य माणसाच्या डोक्यावरती काठी बांधतो आणि सामान्य माणूस ते गाजर आपल्याला कधीतरी मिळेल या अपेक्षेनं नेत्याच्या मागे मागे जात राहतो. जसं मालक काठीला गाजर बांधतो आणि गाढवाच्या पुढे पुढे चालतो, तसं गाढव मालकाच्या मागं जात राहतं. हा सगळा प्रकार राजकारणात देखील असाच होतोय. परवा विधान भवनामध्ये राज्याचे माजी मंत्री अमित विलासराव देशमुख, हो असंच नाव घ्यावं लागतं त्यांचं, नुसतं अमित देशमुख म्हणून भागत नाही. आणि पुन्हा पुन्हा नाव घेताना मी असं म्हणणारच आहे, कारण त्यांचं पूर्ण नाव अमित विलासराव देशमुख असंच आहे. कारण अमित देशमुख नावामध्ये त्यांना स्वतःची ओळख वाटतच नाही, तशी निर्माण करू शकले नाहीत की काय माहीत नाही, पण ते सुद्धा आपल्या पत्रात अमित विलासराव देशमुख असंच लिहितात. म्हणजे अगदी इंग्रजी शॉर्ट करताना सुद्धा AVD असाच असतो. तर अमित देशमुखांचं विधान भवनातलं एक भाषण फार रंजक आहे. ऐकलत? मराठवाड्याची वॉटर ग्रीड, मराठवाड्याचा पाणी प्रश्न, हे या सरकारने केलं पाहिजे असं अमित देशमुख सातत्यानं बोलत होते. आता कसं आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या माणसांना बऱ्याच गोष्टी आठवणीत राहत नसतात. आमच्यासारख्या गरिबाचं ते काम असतं की त्यांना जाऊन आठवण करून द्यावी, मालक आपल्याला कदाचित काही विस्मृती झाली असेल तर मालक हे बघा, हे तुम्ही कृपया विसरू नका. तर आमच्या मालकांना म्हणजे अमित देशमुखांना मला हे सांगायचं. आता मालक काय जी वेगळी स्टोरी आहे ती नंतर सांगेल. मला अमित देशमुखांना एवढंच सांगायचं आहे की मालक, मराठवाड्यातला वॉटर ग्रीडचा प्रकल्प देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना करण्याचं शेवटच्या टप्प्यात ठरलं होतं. 2019 सालच्या आरंभाला वॉटर ग्रीडच्या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. त्यावेळी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे होते. त्यांनी सुरू केलेल्या योजनेचं टेंडर प्रोसेस सुद्धा झालेलं होतं. महाराष्ट्रात सत्तांतर घडलं. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून देऊन राष्ट्रवादीशी संघ करण्याचा निर्णय घेतला आणि अचानक बसलेल्या पंक्तीत काँग्रेस जेवायला आली आणि फुकटचा भंडारा मिळाला म्हणून आपला पक्ष त्यात जेवायला गेला. आपल्या पक्षाचं सरकार स्थापन झालं. शिवसेनेचे नेते पाणी पुरवठा मंत्री झाले, जे पुन्हा सेना सोडून शिंदे सेनेत गेलेत. आणि आपल्या सरकारने म्हणजे आपले विश्वातील सर्वोत्तम मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने हा मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रकल्प रद्द केला. त्यावर भाजपने बरीच बोंब उठवली. आंदोलनं केली, लोणीकरांनी आंदोलनं केली, पण आपल्या सरकारने हा वॉटर ग्रीडचा प्रकल्प चालू करायचाच नाही हा निर्णय घेतला होता. त्याची फिजिबिलिटी तपासू, उपयोगिता तपासू, खर्च किती तपासू, असं काही बाई सांगत हा प्रकल्प लांबणीवर टाकला. 3 वर्ष झाली हा प्रकल्प लांबणीवर पडला आहे. जाऊ द्या 3 वर्षाचं कशाला मालक, आपण जरा 30 वर्षाचं बोलूया. आपले आदरणीय पिताश्री, ज्यांचं नाव आपण घेतल्याशिवाय आपलं पूर्ण नाव सांगत नाहीत, त्या विलासराव देशमुखांनी, स्वर्गीय विलासराव देशमुखांनी एक शब्द लातूरच्या जनतेला दिलेला होता आणि तो शब्द होता, उजनीचं पाणी लातूरला आणूच. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये उजनीचं पाणी लातूरला येणार असं म्हटलं जाऊ लागलं. निवडणुका यायच्या, तुम्हीच विजयी व्हायचे. कारण 1999 नंतर आणि त्याआधी देखील या मतदारसंघात आपण पराभवाचं तोंड बघितलेलं नाही आहे. आपणच विजयी होत आलेले आहात.
कधी विलासराव देशमुख, कधी अमित विलासराव देशमुख असेच विजयी होत आलेले आहात. त्या 1999 पासून ते आज 2022 पर्यंत 23 वर्षात उजनीचं पाणी लातूरला मिळालंच नाही. पुढे दुसरी धरणं काढली, लिंबोटीचं पाणी, उजनीचं पाणी, उजनीचं पाणी, लिंबोटीचं पाणी. इतका गोंधळ उडाला लातूरकरांचा की आपल्याला लिंबोटीचं मिळणार आहे की उजनीचं मिळणार आहे कळालंच नाही. भयंकर दुष्काळ पडला. लातूरला चक्क रेल्वेनं पाणी आणावं लागलं, पण उजनीचं पाणी काही आलं नाही. वॉटर ग्रीडच्या कल्पना आत्ता सांगताना आपण उजनीचं पाणी अजून का आणलं नाही ते सांगावं. बरं, या उजनीच्या पाण्यात अजून एक गंमत आहे. आपल्या विरोधात असलेले एक मोठे नेते अभय साळुंके दादा यांनी तुम्ही उजनीचं पाणी आणत नाहीत म्हणून 2-4 हंडे तांब्याचे घेऊन ते उजनीच्या धरणात उतरले आणि मंगल कलश म्हणून त्यांनी पाणी आणलं उजनीचं. लातूरात ते उजनीचं पाणी अभय साळुंकेंच्या मंगल कलशातून आलं आणि तेच पाणी उजनीचं आलं असं गृहीत धरून आपण अभय साळुंकेंना आपल्याच पक्षात प्रवेश देऊन त्यांना दुसऱ्या विरोधकांच्या विरोधात बोलण्यासाठी म्हणून वापरलं आणि मग ते फेमस झालं. लातूराय पिल्लू हे वाक्य सुद्धा खूप फेमस झालं. पण अभय साळुंकेने आणलेल्या मंगल कलशातलं पाणी वगळता अजूनही लातूरचा उजनीचं पाणी मिळालेलं नाहीये. तुमचा सत्कार टाउन हॉलच्या मैदानावर तुम्ही मंत्री झाले म्हणून ठेवला होता, तेव्हा तुम्ही राज्यमंत्री असलेल्या बनसोडेंना सांगितलं होतं की उजनीच्या पाण्याची व्यवस्था तुमच्याकडं आहे, आम्ही तुमच्याकडे ती सुपूर्द करतो आहोत. पण काही उजनीचं पाणी आलं नाही. बनसोडेंचं तुमचं दोघांचंही पद निघून गेलं, पण उजनीचं पाणी काही आलं नाही. वॉटर ग्रीड तुम्ही बंद पाडली, गाजरं तुम्ही लोकांच्या समोर लावली, उजनीचं पाणी आणू, लिंबोटीचं पाणी आणू म्हणून, पण ते काही प्रकल्प पूर्ण झालेले नाही आहेत. अहो कशाला बाकी औरंगाबाद सारख्या शहरामध्ये समांतरची व्यवस्था अजून होऊ शकलेली नाहीये. अर्ध औरंगाबाद नळाला पाणी येत नाही. अर्ध्या औरंगाबादच्या दारासमोर अजूनही नळ नाहीत. हे किती रहस्यमय, त्याचा विचार आपण करावा. उगीच म्हणताना वॉटर ग्रीड त्या वॉटर ग्रीडची माती जी झाली ती आपल्याच पक्षामुळे झाली होती, याचं जरासंही भान मालक आपल्याला राहिलं नाही. म्हणून मालक एवढंच सांगतोय की लोकांना दोष देताना आपण नेमकं काय केलंय हे तपासावं आणि मग दोष द्यावेत. व्हिडिओ आवडला असेल तर मालक सगळे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आवडला नसेल तर अनलाईक करण्याचा ऑप्शन आहेच आहे. नमस्कार. व्यवस्था तुमच्याकडं आहे, आम्ही तुमच्याकडे ती सुपूर्द करतो आहोत. पण काही उजनीचं पाणी आलं नाही. बनसोडेंचं तुमचं दोघांचंही पद निघून गेलं, पण उजनीचं पाणी काही आलं नाही. वॉटर ग्रीड तुम्ही बंद पाडली, गाजरं तुम्ही लोकांच्या समोर लावली, उजनीचं पाणी आणू, लिंबोटीचं पाणी आणू म्हणून, पण ते काही प्रकल्प पूर्ण झालेले नाही आहेत. अहो कशाला बाकी औरंगाबाद सारख्या शहरामध्ये समांतरची व्यवस्था अजून होऊ शकलेली नाहीये. अर्ध औरंगाबाद नळाला पाणी येत नाही. अर्ध्या औरंगाबादच्या दारासमोर अजूनही नळ नाहीत. हे किती रहस्यमय, त्याचा विचार आपण करावा. उगीच म्हणताना वॉटर ग्रीड त्या वॉटर ग्रीडची माती जी झाली ती आपल्याच पक्षामुळे झाली होती, याचं जरासंही भान मालक आपल्याला राहिलं नाही. म्हणून मालक एवढंच सांगतोय की लोकांना दोष देताना आपण नेमकं काय केलंय हे तपासावं आणि मग दोष द्यावेत. व्हिडिओ आवडला असेल तर मालक सगळे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आवडला नसेल तर अनलाईक करण्याचा ऑप्शन आहेच आहे. नमस्कार.